कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर आपल्यासोबत आहे। आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची जवळपास 1.5 तास ताज लँड्स अँड बँड्रा या ठिकाणी बैठक झालेली आहे। आपल्यासोबत आहेत ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। महायुतीमध्ये आता चौथा भिडू सुद्धा तुमच्यासोबत येतोय आणि ताकद वाढेल असं वाटतंय? बघा, हा निर्णय शेवटी राजसाहेबांनी आणि वरिष्ठांनी घ्यायचा आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर विचारविनिमय करून ते योग्य तो निर्णय घेतील। परंतु मला एकच गोष्ट सांगायची आहे की राजसाहेब नेहमी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिले। ही विचारधारा त्यांनी आयुष्यामध्ये कधीही सोडलेली नाही। यश येवो अपयश येवो, बाळासाहेबांचा विचार हेच आपलं सर्वस्व मानून त्यांनी काम केलेलं आहे। अशा वेळेला ज्यावेळेला बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये येतं आणि बाळासाहेबांच्या विचाराला बरोबर घेऊन ज्यावेळेला एक मोठं युद्ध आपण खेळणार आहोत, त्यावेळेला त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी केवढा आदर बाळासाहेबांच्या बद्दल ठेवलेला आहे हा सुद्धा विचार गेलाच पाहिजे। नाहीतर जे बाळासाहेबांचा वारसा सांगतात त्यांनी काय केलेलं आहे, वेळोवेळी काय झालेलं आहे, याच्यातलं सत्य आता लोकांच्या समोर आणण्याची ही वेळ झालेली आहे। म्हणून भारतभर ज्या वेळेला विकासाची लाट आलेली आहे त्याला महाराष्ट्रामध्ये मात्र एक वेगळी लाट, जी सहानुभूतीची लाट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्या नेत्यांची खरे वस्तुस्थिती काय आहे त्यांच्या संदर्भातली हे सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आणायलाच लागेल। आणि नंतर महाराष्ट्राची जनता विचार करेल की आपल्याला विकास पाहिजे की केवळ खोट्या सहानुभूतीवर जगणाऱ्या लोकांबरोबर आपण जाणार आहोत, ह्याचा निश्चितपणे महाराष्ट्राची जनता विचार करेल। नक्कीच, पण 3 जागा ते मागतायत, नाशिक, शिर्डी आणि दक्षिण मुंबई। दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे यांचं नाव, तर बाळा नांदगावकर यांना शिर्डी मतदारसंघ आणि नाशिकमधून सुद्धा ते उमेदवार देणार आहेत। पण या सगळ्या 3 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या कोट्यातून देण्यात येतील का, अशी सुद्धा आता चर्चा जडू लागली। नेमकं काय घडेल? हे बघा, हे सगळे अंदाज आहेत। खरी वस्तुस्थिती तर नेत्यांनाच माहिती असणार, त्याच्यामुळे ती वस्तुस्थिती मला सुद्धा माहिती असण्याची शक्यता नाही। शेवटी आपल्याला हे युद्ध जिंकायचं आहे, कोणाला किती जागा मिळतात हे फार महत्त्वाचं नाही। त्याच्यामुळे मला राज्य तर मोठे नेते आहेत, परंतु ते सुद्धा या वस्तुस्थितीचा विचार करतील आणि ते सुद्धा योग्य निर्णय घेतील। कारण शेवटी मोठं लक्ष हे महाराष्ट्राला, आपला जो मूळचा हिंदुत्वाचा विचार होता ज्याच्यामधून ही युतीची स्थापना झाली, त्या विचाराबरोबर राहून आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे, महाराष्ट्र मोठा करायचा आहे आणि त्या विचाराबरोबर राजसाहेब सुद्धा असतील याची मला खात्री आहे। पण आपल्या जागेवरती आपण ठाम आहेत अशी पण एक माहिती आहे, त्यामुळे नेमकं काय घडेल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। काय नेमकं सत्य आहे? म्हणजे आपल्या ज्या जागा आहेत 13 जागा किंवा 16 जागेची जी मागणी केलेली आहे त्यावर अजूनही ठाम आहे? हे बघा, तुम्ही वेगवेगळे विचार स्वतःच क्रिएट करताय। असं काय असेल असं मला स्वतःला वाटत नाही। एक काळ असा होता की एक सुद्धा जागा न घेता सुद्धा राज्याने मोदी साहेबांना सपोर्ट केलेला होता। ते मोठ्या मनाचे आहेत, काही निर्णय घेऊ शकतात। तुम्ही आजच असं का विचार करताय आणि आमच्यामध्ये भांडणं का लावून देताय? अशी भांडणं लावण्याचं काहीच गरज नाही आहे। तुम्ही अगदी आनंदात राहा। एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल, त्याच्यामुळे शेवट गोड होईल। अमरावतीचा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे। अभिजित अडसूळ आता बावनकुळेंच्या भेटीसाठी पोहोचलेत। देवेंद्र फडणवीस दावा करतात की ही जी जागा आहे ती कमळावरच लढवणार, भाजपच लढवणार। ती जागा खरं तर आपली आहे। नाही, आपल्याला मी पुन्हा एकदा विनंती करतो, असं काहीतरी आपल्या मनात आहे ती वस्तुस्थिती असेल असं बिलकुल नाही। आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही आणि एकत्र आम्ही लढवणार आणि 48 पैकी कमीत कमी 45 आणि जास्तीत जास्त 48 जागा निवडून आणणार। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।